रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। राज्यात पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू। 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख याचा मृत्यू। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह। साकीनाका दुर्घटना प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल। महापौर रितू तावडे यांची माहिती। पालिकेकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। मॅनहोलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस। जयंत पाटलांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला साटम यांचं स्पष्टीकरण। साकीनाक्याच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार। उपमहापौर संजय घाडींचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप। घाडींकडून अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। राम मंदिर दान चोरी प्रकरणी राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणार। रविवारी दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरती। राज्यातील घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टाकडून कान उघडणी। सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय। हद्दपार केलेल्या याचिकाकर्त्यांनीही पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच, हायकोर्टाची टिप्पणी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार। सूत्रांची माहिती, चौकशीत दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यानं टेस्ट घेण्याचा निर्णय। ठाण्याच्या मुंब्रामध्ये साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू। कादर पॅलेस परिसरातील यस्मिन पार्क या इमारतीबाहेरची घटना। एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तरुणीचा जीव गेल्याचा आरोप। लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली। आता लोकलमध्ये धारदार शस्त्र बाळगण्यास बंदी। लोकलमधील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय। टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग। पोलिसांकडून आणखी 3घांना अटक। बिहारच्या पटनामधून 2घांना तर जम्मूमधून 1 जण ताब्यात। अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर। गडचिरोलीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 4घांवर वीज कोसळली। एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील घटना। पावसापासून बचावासाठी झाडाखाली घेतला होता आश्रय।